तुला काय वाटतं फायनलला बोलतील का नाही? एकदम फायनल जिंकणार आपणच. जिंकतील तर किती फोटो काढेल तू? 5-6 काढेल एवढेच. प्रॅक्टिस झालं आपलं. प्रॅक्टिस आहे बाकी. समोरून आपण संघ आहे किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुला काय वाटते म्हणजे आज आपण टॉस जिंकलेत? टॉस जिंकलो. सेमीफायनलची मॅच आहे दापोली सोबत. आपण क्षेत्ररक्षण घेतलंय. तर आता बघूया पुढे काय होतं. ठीक आहे, चल तू प्रॅक्टिस कर. सूरज दादा आज तुम्हाला बोलवलेलं आहे. सेमीफायनलची मॅच आहे बघ. मोठं पण घालून आलाय. जिंकू आपण, जिंकू भाई. ट्रॉफी आपण मानायचं. म्हणजे तुझी साथ देणार आहे का नाही तू या मॅच मध्ये? जर चान्स भेटला तर नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. तसे आपल्याकडे हे तू काय घातलं हातात? हे बँड आहे यार थोडा महिना नाही दिला आता ओपनला. मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. केस कुठून कापले तू? दुर्गेश नाही 20 रुपये आपले बाजारात. नाही नाही मला वाटते शैलेश काय नाही, शैलेश ज्ञानेश्वर आपले. दिसून येतोय. तर मॅचला स्टार्ट करा. ओके पंच. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या मात्र. क्रिकेटमध्ये अजूनही क्रिकेट खेळतोय. पहिला चेंडू थोडासा पडला खाली तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय विकेट किपरच्या भूमिकेत. डॉट बॉल. नक्कीच राज वालतरा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जातं. परंतु या ठिकाणी काय होत आहे तर संदीप राऊतचं विकेट मात्र जाताना दिसून येतोय. मात्र करण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज आता मात्र थोडासा प्लेअर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. आणि शफलच्या यावेळेस पुन्हा चांगली फिरकी करतोय आणि क्षेत्ररक्षण खाली येतोय. परंतु थोडीशी चुकी मात्र होतय. झेल सुटला जातोय. आता यावेळेस मात्र चांगला फटका प्रज्योत याच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षण खाली येतोय. चुकी मात्र होतोय. झेल सुटला जाईल आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. नक्कीच मात्र यावेळेस मात्र कसं करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण खाली येतोय पण चुकी मात्र होणार नाही. खूप चांगली कॅच. फटका फसला. कीर्तेश गणेश स्वतः धावतोय आणि तिसऱ्या अटॅक मध्ये मात्र कॅच पकडली जाईल. विकेट बॅक टू बॅक निकुंज राऊत मात्र 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळवतोय. हॅट्रिक्स ऑड असेल त्या सेमीफायनल. चेहऱ्याची खुशी बघा. म्हणजे हॅट्रिक घेतली आज. खऱ्या अर्थाने एकदा टाळ्या उद्या कमबॅक केला 2025 चा. संघाचा कर्णधार मात्र हॅट्रिक घेतलाय. रोहन सारखे खेळाडू तसेच डॉन टप्पा पडला. घडवतोय चेंडू. अंडरआर्म थ्रो मात्र गिरीश कडे होतोय आणि विकेट. 4 बॉल 4 विकेट. रनआउटच्या स्वरूपाने विकेट. नेक्स्ट हॅच करून मात्र निकुंज राऊत यास 200 रुपयाचे कॅश मैदानामध्ये लगेचच दाखल झालेला आहे. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे. 11 बॉलमध्ये 13 धावा आपण प्रज्योत आखून टप्प्याचा आतमधून जातोय बाहेर. अंपायर हातवरती कर. तुम्ही क्रिकेट सारख्या खेळाडूचं काम सोडलंय. खऱ्या अर्थाने विकेट जर गेली असती तर लाईनीवर पाहायचं. लाईनीवर एका ते काय बोलला बाहेर आहे. चल व्हॉलंटियर तिकडे आहेत पाठीमागे. प्लीज
पूर्ण मजा बघा. काय झालं? अंपायरने 6 दिलं ना. अरे अंपायर ना त्याने 6 च्या वरती काय घेतलं. 6 कॅच होती कधी गाईस. पण मग काय डिसिजन आहे आपला अंपायरचा ना आपला नाही तर 6च आहे. 6 आहे. मॅच स्टार्ट करायचे. कमिटीच्या मेंबरने सांगितलं सत्कार आहे. कमिटी कोणाचा 5 डेब्यूची गरज. इतर मात्र पट्टा फसला. नक्कीच 700 रुपये कमवायचा मौका होता हिमाचल जाधव यांच्याकडे, परंतु कॅच मात्र कॅरी करू शकले नाही. फिटनेस इकडे खूप मायना रखते लागेल. एसटीचा चेज मात्र घेतला जातोय. पाहुयात नवीन बॅटर मैदानामध्ये कोण जात. बिरवाडीचा डॉन मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय. पाहूया अकुट पद्धतीने इथून मात्र स्वप्नील 700 रुपये कमवण्याच्या आधार सुद्धा पास झालाय. 200 रुपयेकडे लक्ष ठेवून स्वप्नील त्याचमुळे की काय फलंदाज बाद झालाय. क्रिकेट मात्र म्हणतात तेव्हा नक्कीच साईश ठाकूर यांच्याकडून आपण पाहिलं जातं. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलणार आहोत. पुरस्कार द्यायचा. चला प्रज्ञा मॅडम या पण तुमच्या मित्र जास्त बोलणार नाही कारण की फायनलची मॅच खेळत आहे. चला आपण फायनलच्या मॅच कडे आणि मॅचला सुरुवात होईल. सर्वांना विनंती असेल काय होणार म्हणजे आपली फायनल तर फिक्सच आहे. आता काय बोलू शकत नाही आपण. आता बघू काय म्हणजे आपला श्रेयस दादा आहे ना तेव्हा पण आपण जिंकणार कसे नाही. चला मात्र नाणेफेकीचं मॅचला सुरुवात होईल. 3 षटकांची मॅच 5:35 मात्र सुरुवात होईल. नक्कीच नाणेफेकीचं कॉल बिरवाडी जिंकला. नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच समोरील सामन्यांना बलाढ्य सांगा आणि तुझ्या मित्राचं आहे काय म्हणशील कोणाला टार्गेट करण्याचा प्रश्न असेल. आणि फायनलची मॅच खेळण्यासाठी सज्ज झालाय. पाहूया क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित करलाय बॅटिंगसाठी म्हणजेच संघ आणि व्हॉलंटियर आमचे जितेश प्लीज व्हॉलंटियर असेल कुठलाही गोंधळ होणार नाही असं क्रितेश करत. तुला कधी मेडल भेटलाय का म्हणजे दुसऱ्याचेच जिंकलेले तू मेडल घालून फिरतो इकडे तिकडे. दुसऱ्याचे नाही मेहनतीचं फळ आहे कारण की मी आल्यावर त्यांना लक येते. अरे तुझ्या झाडातून आता फळ पण नाही येणार मग तुझे आता मेडल कशी काय भेटतात तुला. मी आल्यावर ना निकुंज राऊतला लक येते पण निकुंज राऊतने हा मला दिलेला आहे. पण तू नसताना त्याने 4 विकेट घेतले. मी होता रे मी बघत होता. तू होता यार. फायनलची मॅच आहे इथून मात्र कोणाला प्रॉब्लेम नको. सर्वांना विनंती असेल 2-2 फुटावर सर्व व्हॉलेंटियर सर्व तैनात व्हायचा. मॅच कडे येते
जी टीम आता मैदानामध्ये दाखल उतरलाय आणि त्याच टीमची ओनर वेदश्री आपल्याकडे उपस्थित झालेली आहे. मी त्यांच्या वडिलांना विनंती करेल की वेदश्रीला घेऊन विचार मंचावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. वेदश्री 11 जिच्या नावाने ही टीम मात्र मैदानात उतरली आहे. महाअंतिम सामना मात्र खेळताय ती छोटीशी कन्या आपल्याकडे उपस्थित झालेली आहे. मी त्यांच्या वडिलांना पुन्हा विनंती करेल की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. दीपू हात फिरवतो. सांगायला सुरुवात होते. सर्वांनी पुनश्च विनंती आहे एकदा जोरदार गावासाठी एवढा हे करतो. शुभेच्छा द्या. नक्कीच पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडूला पाठवून दिला मैदान प्रेक्षकांच्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. वेदश्री 11 जिच्या नावाने ही टीम मात्र मैदानात उतरली आहे. बिरवाडी संघ त्यांचं यथोचित शाही स्वागत यावेळेस मात्र तर फुलार लेंगचा चेंडू यावेळेस मात्र फटका निघून जाईल मैदान प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. सुरेख फटका म्हणता येईल. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट आणि अपील मात्र लाऊड अपीलला दाद मिळाली जाते आणि पंचांचा निर्णय काय निर्णय देतील. गणेश खेळण्याचा प्रयत्न होता जेव्हा खाली येईपर्यंत पुनश्च नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलं जाईल. त्यावेळेस पुनश्च मध्ये उचलून खेळण्याचा प्रयत्न होता. क्रितेश मात्र स्वतः खाली जातोय आणि कॅच मात्र सुटणार नाही. गुड कॅच क्रितेश, कॅच ऑफ द मॅच. मात्र त्या प्रयत्नाला यश मात्र प्राप्त करून दिले. नक्कीच खेळते त्यावेळेस पुनश्च त्यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आणि म्हटलं गेलं तर साहिश याला सुद्धा मैदानाचा खऱ्या अर्थाने अनुभव आहे. लौकिक केलाय. शुभरचा चेंडू कुलबट टप्प्यात होता. इथून मात्र बॅटला चेंडू लागला नाही. इथून मात्र डॉट बॉल विकेट्स बाद. म्हणजे तुला आज कसं वाटते? तू 4 विकेट घेतले कंटिन्यू. हे बघ यासाठी विकेट घेतले 4. ए मागे कोण खेळतो गीताला? पानं मारली म्हणून चिवडा भेटलेला आहे. सादतची फिल्डिंग कशी वाटली पहिल्या मॅचला तुम्हाला? मला पण नाही आता नाही डाय मारून कॅच घेतलेला आहे. बेस्ट फिल्डर साततकर. जो पहिला संघ विजेता. काय वाटतं निकुंज? आज फायनल जिंकलो खूप दिवसानंतर म्हणजे तब्बल 1.5 वर्षानंतर पण फायनलला गेलो. वेदाश्री पहिला मोखाडा खेळलो, क्वार्टरला हरलो. त्याच्यानंतर आपल्या समाजात खेळलो, सेमीला हरलो. त्याच्यानंतर आपण उनबाटला गेलो. उनबाटला आपण क्वार्टरला हरलो. त्याच्यानंतर एक वेळेस खेळलो, क्वार्टरला हरलो. त्याच्यानंतर बिरवाडी गावात आलो. बिरवाडी गावामध्ये आपला होम ग्राउंड सांगितलं तर जीवाबाईची फिरकी जीवाबाईने फिरवली आणि 1 साइड आपण फायनल मारली. त्याच्यामध्ये डॉनचा पण थोडा पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सगळ्यांनी अध्यक्ष मी पण चांगला दिला यावेळेस. मान्य सुरेश जाधव हे एक ते टुर्नामेंट आहे आणि तो आपण जर्सीने दाखवलेला आहे. त्यांचं सर्वांचं मी सहकार्य आणि माझा 2 शब्द थांबवतो. जय भीम. तर आता बक्षीस वितरण होत आहे. आता नक्कीच व्हिडिओ घेऊ. मान्यवरांचं मनोगत व्यक्त झालेलं आहे. अजून अभिवादन करतो या बक्षीस वितरण समासाठी. 3 दिवस वाटते निकुंजाची वाट आणि 3 दिवसामध्ये माझा तो उत्कृष्ट कधीपासून खेळ इकडे झालेला आहे मेंढरी पण बघ कशी बस. आणि सर्व संघांना मला वाटतं भोजन
ही स्पर्धा खेळताना कसं वाटतं? खूप चांगला वाटते खेळायला पण, आणि त्यांनी चांगली टुर्नामेंट आयोजन केली होती. कारण 3 दिवस सर्वांना जेवण वगैरे ऑर्गनाईज करते, खूप मेहनत असते. आणि तुला आशा होती की तुला बेस्ट बॉलर भेटेल? मी बेस्ट बॉलर साठी नाही, मी फक्त माझ्या गावासाठी खेळत होता. आता भेटलंही माझं नशीब आहे. एक खूप मोठी गोष्ट असेल की मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचं आहे, आणि तेच मात्र जिवाने करून दाखवलंय. बेस्ट टुर्नामेंट साठी, नेक्स्ट टुर्नामेंट साठी बेस्ट ऑफ लक. क्रितेश गरात बेस्ट बॅटरचा पुरस्कार. धन्यवाद दिसत. तर क्रितेश गरजचा फॅन दिसतोय, आणि क्रितेश गरजची मॅन ऑफ द मॅच आणि बेस्ट बॅटरची प्राइज मात्र घेतलाय. तू काय बोलेल? कुठेही खेळायला गेला तरी पण चौकार नाही तर षटकाराच्या जागी कोणता डावच नाही घ्यायचा. तर नक्कीच, परंतु नक्कीच बेस्ट ऑफ लक. तुला सुद्धा पुढच्या टुर्नामेंटमध्ये तू सुद्धा खेळताना पाहायला मिळेल, एक अपेक्षा करूया. नृत्य करतो मेडल्स म्हणून कसं वाटलं खेळून? आणि आपल्या गावातर्फे धन्यवाद व्यक्त करतो, कारण आपल्या गावात एक चांगला ग्राउंड आहे आणि तुम्ही चांगली एक स्पर्धा आयोजित केली. खूप धन्यवाद. आणि आमच्या टीमचं सांगावं गेलं तर मागचे काही दिवस खूप वाईट होते. आजपासून आमची सुरुवात झालेली आहे. 1 वर्षाचा विचार केला तर या सीझन मध्ये आम्हाला खूप अपयश आलं. नाराज होती आमची टीम, परंतु आम्हाला आमच्यावर विश्वास होतो. आणि सिद्धार्थ चषक आणि हा ग्राउंड आपला होम ग्राउंड आहे. आणि मागच्या वर्षी पण इकडून आम्ही सुरुवात केली होती, फायनल मारली होती, आणि यावर्षी पण फायनल मारली. आणि आता आमची टीम मागे येऊन बघणार नाही. धन्यवाद करतो, चांगलं टुर्नामेंट आयोजन केली आणि आम्हाला सहभाग घेण्याचा, त्यामुळे धन्यवाद. एकंदरीत 2 दिवस टीम आपली खेळली या ठिकाणी. प्रेक्षक पण तुमच्या वतीने खूप जास्त होतं. खेळताना कशा प्रकारे खेळ झाला? काही प्रेशर होता मनामध्ये? प्रेशर तर होतं, कारण की म्हणजे आडत्या बॅड लक चालू होतं आमचं, आणि नियोजन सुद्धा चांगलं होतं, तर खेळायला मजा येत होती. कारण की ट्रॉफीज बघितले, 25,000 बक्षीस होतं, जेवण होतं, आणि एक उत्साह होता महिला वर्गांचा सुद्धा. आणि गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा आवर्जून सहभागी झाले होते आणि एक प्रोत्साहन देत होते आपल्या संघासाठी. तर खेळायला सुद्धा मजा येत होती. आणि धन्यवाद तुमचे, कारण की तुम्ही जेवण ठेवलं. सर्व काही ऑल इज वेल, स्पर्धा झाली आणि एक चांगली स्पर्धा होती. धन्यवाद. चांगल्या पद्धतीने आपण आम्हाला सहकार्य केलं. प्राइस समजली पाहिजे. मात्र नक्कीच प्रथम क्रमांकावर आपलं नाव मात्र कोरलं जात आहे. चंद्रावती विक्रम भगत यांना कोणत्या बँकेत डिपॉझिट करणार आहेत? बँक ऑफ बरोदा.